6 जून ती रात लक्ष्मण मंडले याच्या जीवनाची अखेरची रात ठरली आहे. सुरुवातीला लक्ष्मणचा अपघात की घात या संदर्भात कराड परिसरात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र कराडच्या चतुर पोलिसांनी 12 तासात या गुन्ह्याचा उलगडा केलाय. या संदर्भात लक्ष्मण मंडले यांची पत्नी सुरेखा व तिचा भाऊ यांना सध्या ताब्यात घेण्यात आलंय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ आली आहे. नमस्कार, मी असलम मुल्ला, आपण पाहताय कराड वार्ता. 6 जूनची ती रात 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारात लक्ष्मण मंडले हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून आपलं काम आटपून तो घरी परतत असताना काळाने त्याच्यावर घाला घातलाय. पत्नी सुरेखा व लक्ष्मण यांच्यात किरकोळ कारणावरून वेळोवेळी वाद होते अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या वादानंतर पत्नी सुरेखा हिने तिचा सक्का भाऊ अर्थात मेहुणा याला सोबत घेऊन लक्ष्मण मंडलेचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन आखला होता. या प्लॅन नंतर सुरेखा हिचा सक्का भाऊ याने आणखीन दोघांना लक्ष्मण मंडले याला कायमचा संपवण्यासाठी सुपारी दिली होती. अखेर तो सुपारी दिलेल्याचा दिवस उजाडला. लक्ष्मणने आपली पत्नी सुरेखाईला फोन केला की मी घरी येत आहे, मला तो घेण्यासाठी पहाटेच्या सुमारास कराडच्या कोल्हापूर नाका या ठिकाणी येऊन थांब. ही माहिती मिळाल्यानंतर प्लॅन केलेल्या सुरेखाने तिचा भाऊ तसेच सुपारी दिलेल्या दोघांना या संदर्भात माहिती दिली. ठरल्याप्रमाणे हे चौघे कराडच्या कोल्हापूर नाका या ठिकाणी येऊन थांबले. त्यानंतर लक्ष्मण मंडले हा 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास कराड येथील सुपर मार्केट परिसरात भोजदेश हॉल समोरचा जो रस्ता या परिसरात आल्यानंतर आल्टो गाडीने पाठीमागून येऊन जोराची लक्ष्मण मंडले यांना धडक दिली आहे. लगातार 2 ते 3 वेळा धडक दिल्याचं CCTV फुटेज सध्या पोलिसांच्या हाती लागले. सुरुवातीला हा घात आहे का अपघात आहे या दृष्टीने पोलिसांनी तपास केला. घटनास्थळी लक्ष्मण यांची पत्नी सुरेखा हिला विचारण्यात आले. तिच्याकडून माहिती घेत असताना पोलिसांना काही संशय आल्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे जी आहेत ती वेगाने फिरू लागली. त्यानंतर पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर माहिती समोर आली आहे की लक्ष्मण व तिची पत्नी सुरेखा यांच्या दोघांच्या मध्ये कौटुंबिक वाद होते. हे वाद अखेर एवढ्या टोकाला घेतले की सुरेखाने लक्ष्मणला कायमचा संपवण्याचा विडा उचलला.